हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एमपीसी डिझायर. मित्रांनो बघा, म्हणजे मी मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता पीवाय क्वेश्चन्स कसं करायचं म्हणजे एमपीएससी एक्झामसाठी. तर त्याच अनुषंगाने बघा अजून म्हणजे आज एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करतोय. म्हणजे बऱ्याच जणांना आवडेल किंवा नाही आवडेल त्याचा त्यांचा जो भाग आहे की म्हणजे युपीएससी मध्ये जनरली हा असतो की म्हणजे 3 वर्षाच्या जे मागील आपले क्वेश्चन पेपर आहे त्याचा ट्रेंड अनालिसिस आपण करायला पाहिजे. तर या हिशोबाने बघा म्हणजे मी इथे काय केलेलं आहे की 2024चा आपला राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर त्यातील इतिहासाचे प्रश्न, त्यानंतर 2023चा त्यातील इतिहासाचे प्रश्न आणि 22चा इतिहासाचे प्रश्न एका पेजवर नोट डाऊन केलेले आहेत. म्हणजे आणि यामध्ये मी काय केलेलं आहे की म्हणजे बघा आपले जे प्राचीन भारतावर क्वेश्चन आलेले आहे त्याची थीम लिहिलेली आहे प्राचीन भारत. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोणतं म्हणजे क्वेश्चन होता हर्षवर्धनाचे साहित्य झालं याच्यावर म्हणजे एक डेमो म्हणून घेतो आहे. त्यानंतर म्हणजे असे बघा सर्व आधुनिक, मध्ययुगीन आणि महाराष्ट्र याच्यावर सर्व क्वेश्चन म्हणजे मी ते राईट केलेले आहे आणि त्याची थीम लिहून घेतली आहे. याचा एक फायदा आपल्याला बघा असा भेटतो की पीवायक्यू कुठून रिफ्लेक्ट होत आहेत, म्हणजे पीवायक्यू थ्रू म्हणजे आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर आपला एक अप्रोच झाला किंवा म्हणजे क्वेश्चनकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला तो आपल्याला इथे म्हणजे समजतो. त्यानंतर बघा इथे पण 2023चा घेतला आहे मी क्वेश्चन पेपर. याच्यामध्ये पण बघा समाज सुधारकावर जास्त म्हणजे भर आपल्याला देताना दिसतो. म्हणजे आयोग 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये त्यामध्ये पंडिता रमाबाई झाल्या, शाहू महाराज झालं, कृष्णराव भालेकर झालं किंवा मग आधुनिक म्हणजे आधुनिक भारतामध्ये काय होतं, शेतकरी चळवळी, काँग्रेसपूर्व संघटना, होम रूल चळवळ आणि सैनिक कायदेभंग दांडीयात्रा याच्यावर म्हणजे क्वेश्चन जनरली भेटतात. तर बघा तुम्ही अशा प्रकारे म्हणजे ट्रेंड अनालिसिस करायला पाहिजे मागच्या क्वेश्चन पेपरचं की म्हणजे ट्रेंड काय चालू आहे सध्या. म्हणजे 2024ला कशामध्ये क्वेश्चन जास्त होते, 2023ला म्हणजे कोणत्या पॉईंटवर जास्त क्वेश्चन आले होते. म्हणजे आपलं बघा म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक राज्यसेवा प्रिलिम्समध्ये आपल्याला हे 3च घटक म्हणजे अभ्यासावे लागतात. म्हणजे आणि महाराष्ट्राचा म्हणजे समाज सुधारकच्या अँगलने तो आपला म्हणजे आधुनिक भारतामध्ये आपण कव्हर करतो. तर बघा या हिशोबाने होते. आणि त्यानंतर बघा 2022चा क्वेश्चन पेपर आहे. याच्यामध्ये पण बघा आधुनिक भारत आणि महाराष्ट्रावर म्हणजे मेनली क्वेश्चन आहेत जास्तीत जास्त बघितले आपण तर अशा प्रकारे करायला हवे. तर बघा आपल्याला म्हणजे काय दिसतं एक की म्हणजे 2024चा जर क्वेश्चन पेपर आपण बघितला तर प्राचीन आणि मध्ययुगीन म्हणजे धरून 5 क्वेश्चन म्हणजे प्राचीन मध्ययुगीनवर होते. त्यानंतर आधुनिक भारतावर त्यांनी इथे जास्तीत जास्त भर दिला होता म्हणजे जवळपास. आणि म्हणजे एकच क्वेश्चन म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे होता डायरेक्टली की म्हणजे एल पिस्टन पण नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं आपण तर प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी 5च क्वेश्चन म्हणजे कंबाईनली आहेत. त्यानंतर म्हणजे आधुनिक भारत आणि महाराष्ट्रामध्ये सेम म्हणजे 5चा क्वेश्चन इथे आलेले आहेत. म्हणजे 5 जर आपण धरले तरी पण इथे होऊ शकतं. त्यानंतर बघा 2022चा जर क्वेश्चन पेपरचा विचार केला तर प्राचीन मध्ययुगीनसाठी त्यांनी 6 क्वेश्चन इथे दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे आधुनिक भारत आणि महाराष्ट्रावर क्वेश्चन इथे आलेले आहेत. तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता. सो थँक्यू.